मेळघाटातल्या टेंभुर्सोळा भागातले काही आमचे आदिवासी बांधव टेंभुर्सोळ्यापासून तर उपविभागीय कार्यालय ज्याला शिचल लोक एसडीओचं ऑफिस म्हणतात तत्पर्यंत आज पैदल आले। हे सारे लोक या ठिकाणी येऊन बसले असून एक तर थंडी पाण्याचे दिवस असल्यानं त्यानं त्याचे सारे वाकळे बोंद्र अंगावर घ्यायचे ब्लँकेट सारं घेऊन या ठिकाणी हे जे आदिवासी बांधव लोक आहेत हे त्याच्या मागणीसाठी या ठिकाणी येऊन बसले असल्यानं तुम्ही जर या बाजूने पाहत असाल तर पोलीस प्रशासनाला शेवटी याच लागते बाबा, कारण आदिम संस्कृतीला जपणारा आदिवासी समाज जर आपल्या मागण्यासाठी इतक्या दूर जर पैदल येत असेल तर त्यासाठी तर प्रशासनाला जबाबदारी द्यावच लागेल। तर हे काही लोक या ठिकाणी आहेत त्याचं नेमकं काय म्हणणं आपण त्याच्याबद्दल बोलू। एक माय मावसा कासाठी बा इतक्या दूर पैदल आ गए, आप काय को इतने दूर से पैदल आ गए, उधर चितंबा करता तो अच्छा होता ना। हमने बहुत साल से ये खेती का ये कर रहा है। हाँ। तो हमको कोई ये नहीं मिल रहा, न्याय नहीं मिल रहा। हाँ। तो हम 30-40 साल हो गया। हाँ। कोई भी साहब बोलता कि यहाँ नहीं वहाँ नहीं। हाँ। हम बम्बई तक पहुँच गया। हाँ। तो अभी तक पता नहीं उसका क्या 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 होना आपको? हमको 7-12 होना। 7-12 ही नहीं है क्या? हाँ। हाँ। 40 साल हो गया खेत बांधने को। हाँ। अरे हमारा रास्ता भी भी बहुत खराब। एक घंटे अगर बाइक को दिलवारी को लेकर आएंगे नाचलपुर। हाँ। तो आधे रास्ते में दिलवारी हो जाएंगे उसका। हाँ। ऐसा कंडीशन है रोड का। वस्तुस्थिती आहे। हाँ यही है हमारा। तर काय बोलतील आता हे शिकल सौरे लोक आहेत का बाबा, काय बोलतील तर रोजच्या तुम्ही समजा सोशल मीडिया जर वापरत असाल किंवा मेळघाट ऍडव्हेंचर मेळघाट न्यूज काही ज्या ज्या येतात त्याच्यात तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्या पद्धतीनं अचलपूर परतवाड्यातल्या मी ऍक्सिडेंटच्या बातम्या टाकतो हा एक चेहरा बसलाय आमचे रोहित दादा पाल आहेत त्या ठिकाणी म्हणजे परतवाडा ते धारणी महामार्गावर जितके काही तितंबे होतात हा माणूस स्वतः कामधंदे सोडून त्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणच्या ज्या लोकांच्या प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते त्या व्हिडिओ काढते रोहित दादा आहेत। रोहित दादा नमस्कार। ठीक आहे, आपण धारणीतले लोक निकले कासाठी बाबा, याच्यासाठी कासाठी? देखिए धारनी का विषय नहीं है, ये हमारे मेलघाट का विषय है और कहीं ना कहीं हमारी सुनवाई नहीं हो रही है। मैं निरंतर 2 साल से इस रास्ते के लिए लड़ रहा हूँ, लेकिन आज मुझे जब भैया का फोन आया राम बाबू भैया का कि रोहित जी आप एक बार हमारे चिकलदरा में भी आइए, हम लोग ने एक ऐसी यात्रा निकाली है, तो मुझे अब इनके मुद्दे देख के विचार आ रहा है कि कहीं ना कहीं हमारे को कितना गुमराह किया जा रहा। आज भी अगर रास्ते दुरुस्त करने के लिए लोगों को निकलना पड़ रहा तो ये निकम्मी सरकार और ये प्रशासन जो पगार ले रही है लोग कर क्या रहे मेलघाट के लिए, ये प्रश्न चिन्ह निर्माण हो रहा है। और ये गांव के छोटे संबंधित रास्ते जहां पर एक और हमारे पालक मंत्री साहब बोलते हैं कि हमको खेती के रास्ते पांदन रास्ते करना है, ये मुख्य रास्ते जहां से एम्बुलेंस गुजर रही वो रास्ते अच्छे नहीं है, तो खेत के रास्ते कब अच्छे होंगे, ये एक सवाल मैं पालक मंत्री जी से करना चाहता हूं और उनके आपके माध्यम से उनसे विनंती करूंगा कि एक बार आप मेलघाट के अंतिम छोर पर आने की कोशिश करिए और ग्राउंड पर देखिए कि मेलघाट की क्या हालत है। आज पालक मंत्री महोदय मैं उसी सरकार में हूँ, मैं राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भी हूँ और मैंने कई बार अजीत दादा और पाचपुते साहब सॉरी बावनकुड़े साहब इनको निवेदन दिया है, लेकिन कोई भी मेलघाट का वाली मुझे दिख नहीं रहा है। और मुझे ऐसा लगता है इसके लिए मेलघाट में एक बड़े आंदोलन की जरूरत है और सरकार को बताने की जरूरत है कि मेलघाट में लोग रह रहे, जानवर नहीं रह रहे। मेळघाटातही लोक राहतात, जनावर नाही, अशा पद्धतीचा आहे। एक रस्ता आहे देवगाव पासून तर मला वाटते जांभलीहार म्हणजे खोंगळा बदनापूर सोलामो, त्यासाठी या चेहऱ्याचं लय मोठं 7-8 दिवस झाले आंदोलन चालू आहे। वेगवेगळ्या प्रसार माध्यमांवर आज तर तुमची बातमी लोकमतवर आली बा, मोठं काम झालं। तसे यादवराव गजाननराव येवले आहेत। यादवराव काय झाला विषय, कुठपर्यंत आले मॅटर? तुमच्या तर अडचण आहे, ते साहेब तर म्हणतात ते ठेकेदार तर म्हणतात दोन पैसेच भेटले त्याचे, तो माणूस तर स्वतःतले खिशातले पैसे काढून रोड करून आला। माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी पत्र पाठवला, 2.5 कोटी रुपये काढलेले आहे 4 कोटी मधून, बरं का 3,55,00,000 लाखाचा टेंडर आहे, त्याच्यामधून 2.5 कोटी शासनानं यांना दिलेले आहे। आता ते पैसे एक तर कोण ठेवले, ठेकेदाराला नाही भेटले ना, मग याचा अर्थ ते पैसे त्या अधिकाऱ्यांनी घेतले, बरं का, पण पैसा यांना भेटला। आणि त्या दिवशी जे तुम्हाला परिस्थिती मी दाखवली तिथं, बरं का, परिस्थिती ती कंडिशन तिथं अशी आहे की तिथं म्हणजे चपलाची किंवा ब्रेकची गरज नाही आहे, चप्पल घातली रोड निघते, चप्पल घासली की रोड निघते तिथं, आणि टिकस फावल्याची गरज नाही आहे तिथं। आमचे एकच म्हणणं आहे 30 वर्षानंतर दुसऱ्यांदा जो रोड बनला ना, आम्हाला तो रोड व्यवस्थित करून द्या, आमची एकच मागणी आहे। तो रोड झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही। तो ठेकेदार आमच्या गावाकडचाच आहे, तो ठेकेदार आमच्या गावाकडचा आहे आणि त्याने आम्हाला धमकी सुद्धा दिली, हा रोड आता 1 वर्ष काय मी 2 वर्ष अजून बनवू देत नाही,
तुला म्हटलं झालं तू 2 वर्षांनी 4 वर्ष नको बनव, पण प्रशासन जिवंत आहे ना सध्या, ते बघेल ना काय आहे ते. म्हणजे आमच्या इकडे जंगल राज चालू झालेलं आहे ठेकेदार लोकांचं. मग आता खरी जे कसरत आहे ना ते शासनाची आणि याची आहे ठेकेदाराची, की रोड ठेकेदार बनू देत नाही की शासन बनू देत नाही. आता हा आमच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. एकदा ठेकेदार हे पूर्ण सत्ता चालवत आहे किंवा मग हा शासन त्याच्या पुढे झुकलेला आहे. म्हणजे दोनच गोष्टी आमच्या निदर्शनात येऊ राहिल्या आता. ठेकेदार आणि शासन याच्यात तो काहीतरी जाणार होता. मी त्या दिवशी त्या खोंगला रस्त्याची बातमी केली, त्या बातमीतून ठेकेदाराची प्रतिक्रिया ऐकवली, याशिवाय PWD चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चौधरी साहेबांची प्रतिक्रिया ऐकवली. तर माझ्यासोबत आणखीन एक चेहरा आहे, उपेंद्र दादा बसले. उपेंद्र दादा, अपने राज्य में क्या हो रहा है? लोग पैदल इतने दूर से आ रहे, थंडी पानी के बैठ रहे, क्या हे बरोबर नाही ना? हे लोकांच्या ज्या आपण भरोशावर आपल्याला मतदान झालं, आपलं सरकार आज, तुम्ही हे राष्ट्रवादीवाले आणि तुम्ही युवा स्वाभिमान, म्हणजे हे बरोबर नाही. लोकांना त्रास बरोबर नाही असं होणं. 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. आता यांचं जे दुखणं आहे त्या दुखण्यामुळेच मी यांच्यासोबत आहे, कारण की जिथं चुकी होते तिथं मी त्यांच्यासोबत नेहमीच 20 वर्षात उभं राहिलेलो आहे. आज मेळघाट मधले रस्ते खरंच खराब आहेत. मी प्रशासनाला, शासनाला बरेचदा विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्यांनी पण सांगितलं होऊन जाईल. पण आता या सर्व रस्त्यावर मी पण पाहणी केली. देवगाव माझं प्रॉपर गाव आहे, टेंबरूसोंडा आहे, खोंगडा आहे, हा माझा नेहमीचा रस्ता आहे. तिथं पाहणी केली असता 2021चा ठेकेदार आणि 2025 मध्ये सुद्धा ते काम पूर्ण होत नाही. आणि त्यानं अशा प्रकारे तो एहसान करतोय की बा मी जे आहे मी माझ्या हिशोबाने बांधन, माझ्या खिशातून बांधन. माझा त्या ठेकेदाराला एकच प्रश्न आहे की तुझ्या गांडीत धमक नव्हती तर ठेका कोण घेतला रे? हा, तुझ्या गांडीत धमक नव्हती तर ठेका कोण घेतला? आणि जेव्हा तुला माहित होतं की त्या रस्त्यावर पैसे नाही आहे की आहे, हा विचार करून तू घ्यायला पाहिजे होता. एक तर तुझी ऐपत नव्हती तर आमच्याकडून चंदा घे, भीक माग आणि तू रस्ता कंप्लीट कर. आणि आज तू रस्ता अशा प्रकारे बांधत आहे की तुला असं वाटत आहे की मी माझ्या घराच्या, आमच्या बापदादाच्या इस्टेटचे पैसे लावून तिथं रस्ता करतोय. तर माझं या सर्रास या गोष्टीला विरोध आहे. आणि शासन ज्या हिशोबानं त्याला नमती बाजू घेत आहे, मला असं वाटतं की तुम्ही काय नवरा नवरीची जोडी आहे का तुमची? आम्ही एवढ्या मेहनत करून मेळघाट सुधारवण्याचा प्रयत्न करतो, रस्त्यावर पैसे टाकतो, तिथं आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटशी भांडतो, प्रत्येक गोष्टी आम्ही भांडतो. आणि आज ठेकेदाराच्या संगनमतांसोबत तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांचा डेप्टी इंजिनियर म्हणते की त्याला आमचं समर्थन आहे. मी कदापि अशा प्रकारचं सहन करणार नाही. आज तुमच्या माध्यमातून पालकमंत्री साहेबांना सुद्धा सांगतो, आपल्याला आम्ही बरेचदा निवेदन दिलेलं आहे. मी तुमच्या घराचा लेकरू, पण लेकरूची तुम्ही जर ऐकत नसाल तर आज इथं नक्षलवादासारखी कंडिशन इथं तयार करण्याची आज वेळ आलेली आहे. मी तरी आपल्यास विनंती करतो की आपण प्रशासनाला आदेश द्या. आणि माझी तर एक विनंती अशी आहे की आपण एक चक्कर जो आहे एक चक्कर या रस्त्यावर तुम्ही मारा आणि तुम्ही परिस्थिती खरी ते बाजू समजून घ्या. आणि दुसरी अशी मागणी आहे की तुम्ही थर्ड पार्टी चौकशी लावा. आमचं BNC वर 1% विश्वास आता राहिलेला नाही, कारण की प्रशासनाच्या बाजूनं पण त्यांच्या समर्थनात बोलण्यात येते. आणि आमचा सर्रास एक प्रश्न आहे तुम्हाला की तुमच्या खिशातले पैसे चालले का? तुम्ही ठेका घेतला, तुम्ही 4 वर्षापासून हा जो आहे तुम्ही ठेका चालवत आहे. असे कोणते नियम आहे की तुम्ही 4 वर्षापासून लावताय? म्हणून आज सरकारमध्ये म्हणजे असलो जरी तरी मला या आदिवासी बांधवांच्या दुखण्यावर माझं 100% समर्थन आहे. आपण जर रस्ता केला नाही तर माझी बाजू सर्वांना माहिती आहे. 2020 मध्ये मी झंडूच्या ठेकेदाराला ठोकलं आणि ठोकून रस्ता व्यवस्थित करून घेतला. आता जर तुम्ही शांततेच्या भूमिकेनं जर ऐकलं नाही तर परत तेच परिस्थिती तयार करण्याच्या मागे तुम्ही लावताय, एवढंच तुम्हाला चेतावणी देतो. बापरे. गृहमंत्री म्हणतात, केंद्रीय गृहमंत्री 30 मार्च 2026 पर्यंत पुऱ्या भारतातला नक्षलवाद संपू. आणि इकडे नक्षलवादासारखी परिस्थिती मेळघाटात येणाऱ्या कालखंडात आदिवासी लोकांच्या विकासासाठी मागण्यासाठी एक चेहरा आहे. फार वेळा हा चेहरा काही प्रसार माध्यमासमोर येत नाही. एकदम महत्वाची भूमिका असते पण चेहरा अजूनही पाठीमागे बसल्यात. आमचे ऍडव्होकेट बंड्याभाऊ साने आहेत. याची भूमिका एकदम सौम्य असते, काहीच बोलत नाही, जे काय बोलते त्याचा कागद बोलते. पण आज गावरान 90च्या फेमवर बंड्याभाऊ येत आहेत. वकील सर, मला एक गोष्ट सांगा, ज्या पद्धतीनं आपण पाहिलं प्रत्येक वेळेस तुम्ही आदिवासी भूमिकेसाठी तुमचा मोठं योगदान असते. आज जो हा एवढा मोठा शेतकऱ्याच्यासाठी हा मार्च निघाला, यात तुम्हाला काय वाटतं की याच्यासोबत सरकारनं कोणती मदत करायला पाहिजे? एकंदरीतच मेळघाटमध्ये स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सुद्धा अन्याय झालाय. जेवढा उजेड शहराच्या लोकांना मिळायला पाहिजे होता तेवढा उजेड या लोकांना अजूनही मिळाला नाही.
मेळघाटसाठी बोलणं भरपूर येतं. 1993 पासून आतापर्यंत सगळे सीएम, सगळे गव्हर्नर या मेळघाटमध्ये येऊन गेलेत. नागपूर न्यायालय, मुंबई न्यायालयामध्ये याचिका सुद्धा सुरू आहेत. या मेळघाटला एकंदरीत जे बजेटची गरज आहे ते बजेट त्या मेळघाटला देत नाही आणि सर्वकष दृष्टीने मेळघाट बघत नाही. म्हणजे कधी एखाद्याला वाटतं की सडक बनवली पाहिजे, एखाद्या वाटला अजून काय केलं पाहिजे. असं मेळघाटला जसं 4 रंधळे आणि 1 हत्ती असतो तशा प्रकारची मेळघाटची परिस्थिती असते. या मेळघाटला स्वतंत्रपणे दर्जा दिला गेला पाहिजे. जसं गडचिरोलीला स्वतंत्रपणे केंद्राचा निधी असतो, इतर गोष्टी असतात, तशा प्रकारे. जसं आता आपण सगळे म्हणत आहे की गडचिरोलीमध्ये 26 सगळ्यांना संपवायचंय, इथं जगवाचं सही 26 पर्यंत. तर या मेळघाटला स्पेशल प्लॅन म्हणून बघावं, स्पेशल बजेट म्हणून बघावं आणि मेळघाटला न्याय द्यावा. आणि इथं जे काही बांधकाम होतं, रस्त्याचं म्हणा, बिल्डिंगचं म्हणा, अंगणवाडीचं म्हणा, ते क्वालिटी बांधकाम होत नाही. आणि म्हणून आता तरी किंवा नवीन पिढीला काहीतरी चांगलं या सरकारने द्यावं आणि दुजाभाव करू नये. पण सरकारने त्याची खरंच रस्त्याची गरज आहे, अंगणवाडीची बिल्डिंगची गरज आहे, मॅनपॉवरची गरज आहे. म्हणून जसं गडचिरोलीला तुम्ही स्पेशल दर्जा दिला तसं मेळघाटला एक स्पेशल दर्जा देण्यात यावा आणि बजेटही देण्यात यावं. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल की ऍडव्होकेट बंडा भाऊ सने यांनी बोलल्यात. विशेष म्हणजे हे जे सर्व लोक आहेत हे मेळघाटातून पायी पायी चालत इतक्या दूर आले त्याच्या मागणीसाठी. त्यानं आता एसडीओ कार्यालय या ठिकाणी ठिय्या मारलाय. एकीकडे डिसेंबर महिना सरला, जानेवारी चालू झाला, थंडीचा टाइम, दुसऱ्या बाजूनं वर अवकाळी पाणी येते. काय या नैसर्गिक सिच्युएशन मध्ये या आदिवासी बांधवाच्या मागणीवर प्रशासन कोणता निर्णय घेते काय माहित. पण राजेहो, इतक्या दुरून हे लोक पैदल आले आणि माफक मागण्या आहेत की रोडचा दर्जा चांगला द्या. रोडचा कोण बोलते अजून? या ना बाबा, मग पुढे या ना बाबा. असं आहे काय? बरं बरं. थोडस हे 1-2 प्रतिक्रिया आल्या. तुमचं काय नेमकं म्हणणं आहे सांगायचं? आमचं म्हणणं हे आहे की हे परसापूर अंबापाटी जो रस्ता आहे, हा रस्ता 4 वर्षापासून टेंडर झालेला आहे, 2021 पासून. आतापर्यंत हे पीडब्ल्यूडी विभागानं ते कॉन्ट्रॅक्टरला कोणती सूचना दिली, काय दिली, आम्हाला काही कळून नाही राहिला. आणि आमचा जो रस्ता आहे धामणगाव पासून खोंगळा, हाही रस्ता एवढा खराब झालेला आहे की आमचे जे तिकडे सीजरची व्यवस्था नाही आहे साहेब. तिकून आम्हाला उपजिल्हा रुग्णालय अचलपूरलेच या लागते. तुम्ही रेकॉर्ड पहा, माता मृत्यूची जे घटना होत आहे त्याला मुख्य जबाबदार हा रस्ता आहे. या रस्त्यामुळेच आमचे इकडचे जे माता मृत्यू होत आहे डिलिव्हरीच्या पिरियड मध्ये रस्त्यामुळेच होत आहे. बस माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढ्या लवकर होत असन तेवढ्या लवकर आमचे दोन्ही रस्ते करून द्या. हेच आम्हाला प्रशासनकडून आग्रहाची विनंती आहे. दोन जे रस्ते आहेत आणि थोडंसं ऐकून चुकी झाली किंवा थोडंसं ओळख पाण्याचा फरक पडते. एक भाऊ आहे ज्याच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्णच्या पूर्ण पदयात्रा जी आहे ते एसडीओ कार्यालय अचलपूर पर्यंत आली आहे. भाऊ, काय नेमकं म्हणणं आहे? तुम्ही आद्य क्रांतीवीर बिरसा मुंडा जे आहेत आपले, याचा फोटो घेऊन या ठिकाणी बसले आहे. माझ्या एकच लहानसा मागणी आहे, फक्त आम्हाला चालासाठी रस्ता चांगला केलं तर बरं होईल. आता ते रस्ता अगर चांगला केलं नाही तर काय होणार राजू. आणि दुसरा, माझ्या जसं वस्तापूर पासून चिखलदरा हा जवळ 3 किलोमीटर अंतर आहे, पायदान रस्ता आहे. त्याला थोडा खडीकरण केलं तर काय नुकसान होते, जेणेकरून तालुका ठिकाणी आम्हाला पोचायला बरं होते. आणि पर्यटकीसाठी आम्ही जुळणार. आता स्कायवॉक तयार होत आहे, आम्हाला बी आशा आहे जरी हा 3 किलोमीटर रस्ता किल्ले मार्ग आम्हाला निर्माण करून दिलं तर पोलीस स्टेशनचे लोकांना आम्हाला भेटायला चांगलं होते आणि त्यालाही भेटायला चांगलं होते. आणि माझं तर एकच आहे की उद्योगही भेटतात. असा जसा शहरातून लोक येतात, आमचे चिखलदरा मिनी काश्मीर सारखा आहे, बघा लायक आहे. पण आम्ही पायथीशी आहे, 3 किलोमीटर अंतरावर आहे, तरी आम्हाला रोड नाही चिखलदरा जायला, फिरून जावं लागते. आता आमचे पूर्वज तिथून शेकडा घेऊन जात होते ना, तेच रस्ता खडी करून द्यावा. हा, शेकडा घेऊन जात होता ना माझे आजोबा. ना आता तेच रस्त्याची मागणी करत आहो की बा ते 3 किलोमीटर रस्ता किल्ले मार्ग आम्हाला द्यावा. आणि काही बाबा लोक आहेत त्यांच्याशी बोललेच आहे आपण
की 40 वर्ष होऊन गेले आणि त्याला 7-12 नाही. त्याला कसं तरी 7-12 द्यावा आणि तो स्कीम मध्ये बसावा, एवढा लहान मागणी आहे. आता एकाकडे पाहिलं अरवली पर्वत देत आहे खदानासाठी, का आम्हाला चालासाठी का किल्ला मार्गही देत नाही. ही गोष्ट खरी आहे. एकीकडे राजस्थान, मध्य प्रदेश, ग्रेटर नोएडा, दिल्ली या भागात असणारा झाला तोही मला वाटतं तो जी रद्द केलाय केंद्र सरकारच्या, तो रद्द झालाय. तर मेळघाटाच्या लोकांसाठी ज्या मूलभूत सेवा पाहिजेत त्या सेवेसाठी या लोकांना एकदम शांततेच्या मार्गाने एसडीओ कार्यालय या ठिकाणी आणलेला हा मोर्चा. एकीकडे आपण म्हणजे काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर स्पेस याच्यामध्ये कितीतरी प्रगती करून आलो, आणि दुसऱ्या बाजूने मेळघाटच्या लोकांची वस्तुस्थिती ऐकली की नाही, आजही भयावह कंडिशन पालविली. आता याच्यावर प्रशासन कोणत्या प्रकारचा मार्ग काढते हा येणारा टाइम सांगेल, पण ज्या पद्धतीने आदिवासी लोक एकत्र राहिले याच्यावर प्रशासनानं काहीतरी भूमिका घेणं महत्वाचीच गोष्ट राहील. म्हटलं भाऊ वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,